आक्रोश आंदोलन मार्च सज्जता, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन मार्च सज्जता। राज्यातील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी जन आक्रोश सत्याग्रह संपन्न। पदाधिकारी यांनी अप्पर कामगार आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदन सादर केले। राज्यातील 29 महानगरपालिका, 387 नगर परिषदा, नगरपंचायतीत रात्रंदिवस कंत्राटी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना संघर्ष करीत आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब कांबळे यांनी वेळोवेळी राज्य शासन, नगरविकास सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा पोटतिडकीने पाठपुरावा केला आहे, तरी देखील संबंधित प्रशासकीय यंत्रणा ठोस कारवाई करण्याऐवजी चालढकल करीत आहे। आंदोलनाच्या निमित्ताने संघटनेने कंत्राटी कामगारांसाठी न्याय मिळवण्यासाठी एक मोठे आंदोलन आयोजित केले। दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आणि भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे जन आक्रोश सत्याग्रह धरणे आंदोलन केले। या आंदोलनात कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी सरकारकडे कठोर मागणी करण्यात आली। सामाजिक संघटनांचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले की राज्यातील कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार पगार न देणे, अर्धा पगार हडप करणे, EPF व ESIC न भरता शोषण करणे यावर तात्काळ कारवाई करावी, तसेच 9/10/2024 च्या पत्राची अंमलबजावणी करावी आणि 2011 ते आजतागायत राज्यातील दलित बहुजन समाजातील कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवून भ्रष्टाचाराची निष्पक्ष व पारदर्शी चौकशी करण्यात यावी। सोबतच कंत्राटी कामगारांना तात्काळ किमान वेतनानुसार पगार दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनात काळ्या फिती लावून भ्रष्टाचारात अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला। तसेच आंदोलनाच्या वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांचा जयघोष करण्यात आला। आंदोलनाच्या प्रसंगी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, वंचित बहुजन आघाडी कामगार सेलचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत उर्फ परशुराम वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, वंचित बहुजन कामगार आघाडी व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी कंत्राटी कामगारांच्या शोषणावर ठोस कारवाई करण्याची मागणी जोरदारपणे मांडली गेली आणि संबंधित यंत्रणांना चेतावणी दिली की जर हे प्रश्न लवकर सोडवले नाहीत तर तीव्र संघर्ष पुकारला जाईल। जे कंत्राटी कामगारांना आव्हान केले की बाबा तुम्ही एकत्र या आणि साथ द्या, परंतु दुःखाची बाब अशी आहे बंधूंनो की दलित बहुजन समाजाचे कंत्राटी कामगार आणि सगळ्यात कंत्राटी कामगार हा गुलाम बनलाय। गुलाम आता तो गुलाम का बनला की त्याच्या पोटापाण्याचा सवाल आहे। त्याने जर किमान वेतनावर पगार मागावं त्याला कामावरून काढलं जातं, त्याने आणखी काय मागणी करावं त्याला कामावरून काढलं जातं। म्हणजे प्रथम त्याच्या लेकरा बाळा जर उपाशी मरत असतील तर तो आपल्याला साथ कसा देणार, तो साथ कदापि देणार नाही। आणि नागपूरचे एक दैपाळकर साहेब काय म्हणतात की आम्ही क्लेम तुम्हाला मंजूर करून देतो। वास्तविक पाहता 5 डॉक्युमेंट महाराष्ट्रात कोणाकडेच नाहीत की कंत्राटी मजुराचे हाजिरी पत्रक, त्यांना किमान वेतनाने बँकेतून दिलेला पगार, त्यानंतर त्यांचा ESIC आणि EPF भरलेले रिसीट, त्यानंतर कामगार परवाना, त्यानंतर रजिस्टर पुस्तक, हे कुठलेच डॉक्युमेंट कुठल्याही शासन यंत्रणेकडे नाहीत। मग हे दैपळकर साहेब कशावरून म्हणतात की बाबा आम्ही तुम्हाला क्लेम वसूल करून देतो, कोणत्या कागदपत्राच्या आधारे ते क्लेम वसूल करून देणार आहेत? तर हे सगळं एकूणच काय की याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कायद्याचा तिरस्कार आहे, म्हणून हे न्याय देत नाहीत। वास्तविक बाधा की आमचा कामगार एकत्र झाला तर त्याला घरी पाठवलं जातं। आज या ठिकाणी काय 10-20 लोक बसले असतील, त्यांना जो ठेकेदाराने कामावरून काढलं असतं। आणि जर ठेकेदाराची दहशत तुम्हाला वाजवायची असेल तर हे सगळं चुकीचं आहे। आणि ठेकेदार हे दलाल आहेत अधिकाऱ्याचे, या ठेकेदारावर दर 6 महिन्याला फौजदारी गुन्हे दाखल करा तरच ते कुठं जाळा बसणार आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यात स्वतः लक्ष घालून हे सगळं त्यांना माहीत आहे। आता वास्तविक आता या अगोदरचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे ठाणे महापालिका होता, हे सगळं त्यांना माहीत आहे सगळ्यांना की माननीय देवेंद्र साहेबांना सगळं माहीत आहे की कुठल्या कंपन्या कार्यरत आहेत काय, आणि या कंपन्या
8,000. आज या ठिकाणचा सिक्युरिटी गार्ड सकाळी म्हणतो की बाबा या ठिकाणी बोर्ड लावू नका, उपोषणला बसू नका. अरे दादा, तुझ्या पगारीतले 12,000 रुपये 13,000 रुपये तू हरामखोर खातो म्हणून भाऊसाहेब कांबळे महाराष्ट्रात आंदोलन करत फिरागलाय आणि तू मलाच उपोषणला माझ्या आणवतो. अरे काय नका, जरा डोकं चालव. विषय काय आहे? तुझे अधिकारी एवढे गप्प का बसते? शासन गप्प काय? कारण हा लाखो कोटीचा घोटाळा झाला म्हणून गप्प आहे. तर म्हणून की कंत्राटी कामगारांनो, तुमच्यात हिंमत असेल, वास्तविक हजारो वर्षाच्या गुलामीतून महामानव आपण गटारातले किडे होतो. हजारी वर्षाच्या गुलामीतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधानाचे सगळे अधिकार दिले. आज तुम्ही केवळ लेकराबाळाचं पोट भरणार नाही, याच्यासाठी जर तुम्ही गुलाम होत असाल तर बाबा तुमच्यासाठी तुमच्यासारखा नालायक माणूस कोण नाही. तुम्ही लाद दिल तिथं पाणी काढायची हिंमत ठेवा. आणि या महाराष्ट्रातील सगळ्याच माझ्या माता बहिणीला सांगतो की तुमच्या मुलाचं कंत्राटदारामध्ये शोषण होतं, शोषण. तुमची मुलगी समजा संगणक चालक म्हणून गेली, तिच्या पगारातनं 12,000 रुपये खाल्लं जातं. तर माता बहिणींनो, तुम्ही एक करा, आता कमरेला पदर खोचा आणि पायातली हातात घेऊन त्या अधिकाऱ्याला आणि त्या ठेकेदाराला विचारा की किमान वेतन किती आहे महाराष्ट्रात दिलेलं, आणि तू माझ्या मुलीला माझ्या मुलाला पगार किती देतो. तरच जोपर्यंत या महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या माता बहिणी महिला आहेत त्या पेटून उठत नाहीत तोपर्यंत शोषण चालू राहणार आहे. बंधूंनो, लाखो कोटीचा घोटाळा. अरे आमच्याकडनं कर घेताना तुम्ही आमच्या नरड्यावर बसून कर घेता का? किती कर लावले तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून? 29-30 कर ते आमच्या नरड्यावर बसून घेता आणि हा पैसा आपापाचा माल गप्पापाला समजून देता काय तुम्ही? तर बंधूंनो, हे जे लाखो कोटीचे घोटाळे होते दर महिना कंत्राटी मजूर ठेक्यात, हा कंत्राटा कामगाराचा रक्त शोषण करून हा पैसा आयुक्त संचालक कार्यालय, नगर परिषद प्रशासन, बेलापूर नवी मुंबई आणि नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात लाखो कोटीचं कमिशन जातं. म्हणूनच ते किमान वेतनाची अंमलबजावणी कडक करत नाहीत. आणि त्यानंतर हे आता सांगितले की 8 तासाची ड्युटी असताना 12 तास दिले. वास्तविक पाहता महामानवने बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद 8 तासाची केलेली आहे, परंतु हे कायदेच त्यांना मान्य नाहीत. त्याच्यामुळं काय की मुळात त्या कायद्याचा त्यांना तिरस्कार आहे. ते 12 घंटे घेतील. फक्त आता काय की गुलाम म्हणून पेटून उठा. फक्त तुम्ही तुमचं नाव आम्ही सांगणार नाही, तुम्हाला किती पगार मिळतो हा प्रामाणिकपणे आम्हाला फोनद्वारे सांगा. पुढचं आमचे आम्ही फॉलोअप घेऊ. तर आणखी काय वक्तव्य बोलणार आहेत? बंधूंनो, धन्यवाद. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन याच्या वतीनं आज आपली धरणे आहे. या धरणे आंदोलनाला भारतीय बौद्ध राज्यातील जवळजवळ 29 महानगरपालिका आणि 387 नगरपरिषदेमध्ये काय कंत्राटी कामगार भरले जातात. याचं जे शोषण आहे ते इतकं म्हणजे स्लो पायदन करून शोषण होतं की तो माणूस तर डोकं चालणार नाही अशा पद्धतीचं ही कामकाज चालू आहे. आणि आयुक्त मात्र इथं AC मध्ये गप बसलेले आहे. कामगाराचा प्रत्यक्ष मिळणारा पगार आणि कागदावरचा पगार हा एक होण्यासाठी हे आपलं आंदोलन आहे. वेळोवेळी याचा पाठपुरावा घेण्यासाठी या आयुक्तांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही किंवा अंमलबजावणी करण्यासाठी काय बोलावं त्याची चर्चेला सुद्धा ते पुढे आलेले नाही. अशा आयुक्ताचा अगोदर मी निषेध करतो. तर त्यांना याच याच्यातून मी एक सूचना पण देतो. तथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त जन आक्रोश सत्याग्रह धरणे आज दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी अप्पर आयुक्त पुणे या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे यांचे मित्र यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जवळजवळ वर्षभरापासून आमचे त्यांचे फोनवरती संभाषण सुरू आहे कामगारांच्या प्रश्नावरती. आज या आंदोलनानिमित्त योग आला मला या ठिकाणी येण्याचा, त्यांना भेटण्याचा, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करण्याचा. आणि मी मुंबईहून या ठिकाणी धावत पळत आलेलो आहे कोयना एक्सप्रेस गाडीने.
महाराष्ट्रभर कामगारांवरती अन्याय होत चाललेले आहेत। मी शिवाजीराव मस्के, राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे, अखिल भारतीय मजदूर काँग्रेस युनियनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, महासचिव आहे, भारतीय किसान संघटन दिल्ली या संघटनेचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, शिवशक्ती भीमाशक्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। अशा विविध संघटना घेऊन महाराष्ट्रभर दौरे करून ठिकठिकाणी न्याय मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे। आज या ठिकाणी कामगारांच्या समस्या घेऊन आमचे सगळे कामगार बंधू या ठिकाणी उन्हातान्हात धरणे आंदोलन करून बसलेले आहेत। त्यांना न्याय मिळत नाहीये। न्यायासाठी कामगारांना धरणे आंदोलन करावं लागतं, ही शोकांतिका या सरकार पुढे। महाराष्ट्र राज्य सरकार कामगारांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना, शेतकऱ्यांना, दलितांना, मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी अक्षम झालेलं आहे। सरकार तुम्हाला न्याय देता येत नसेल तर सरकारमध्ये तुम्हाला बसण्याचा नैतिक अधिकार नाही। आणि या सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रातले ठिकठिकाणचे कामगार आयुक्त त्यांच्या आदेशाचं पालन करतात, मात्र कामगारांना न्याय देण्याची त्यांची सुद्धा दानत नाहीये, त्यांची सुद्धा हिंमत नाहीये। अशी परिस्थिती महाराष्ट्रभर निर्माण झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की या देशामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे आणि या देशामध्ये कामगार कष्टकऱ्यांना अमानवी जीवन जगावं लागतं, अन्याय अत्याचार सहन करावे लागतात। अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केलेली आहे। आणि मग हे सरकार कोणासाठी काम करतं, हे सरकार कोणासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होतो। शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांती ज्योतिबा फुले, संविधानाचे जनक, आधुनिक भारताचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्या, माता जिजाऊ या सर्वच परिवर्तनवादी महामानवांच्या आचारांना, विचारांना त्रिवार वंदन करतो। या आंदोलनासाठी उपस्थित असणारे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब कांबळे साहेब, त्यांची सर्व टीम, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव, आमचे मार्गदर्शक वाघमारे साहेब, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय गुदगे साहेब, सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय कांबळे साहेब, आमचे सांगली जिल्ह्याचे सन्माननीय जगदीशजी कांबळे साहेब, तसेच उपस्थित विविध जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। आपण कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन या ठिकाणी करत आहोत। महाराष्ट्र शासन किंबहुना हा भारत देश, ज्या देशाला भारत सरकार असं म्हणणं जायला पाहिजे होतं, त्या देशाला आपण मोदी सरकार म्हणतोय, हीच खऱ्या अर्थानं या भारत देशाची फार मोठी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रिपोर्ट नाशिक पुणे पंकज आहिरे।